लोहार डोंगरी खाण प्रकल्पाविरोधात ऑनलाईन याचिकेने ओलांडला 20,000 स्वाक्षऱ्यांचा टप्पा। ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्प ते उमरेड करहाडला तसेच नवेगाव नागझिरा या अतिशय संवेदनशील व्याघ्र भ्रमणमार्गातील प्रस्तावित लोहार डोंगरी लोहखनिज खाण रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या सेव्ह लोहार डोंगरी सेव्ह ताडोबा या ऑनलाईन मोहिमेला अभूतपूर्व यश मिळत आहे। अवघ्या काही दिवसातच या याचिकेने 20,000 स्वाक्षऱ्यांचा आकडा पार केला असून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आता जनचळवळ अधिक तीव्र झाली आहे। खरं तर चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु अलीकडे चंद्रपूर जिल्ह्याची जी ओळख होत आहे, सर्वाधिक वाघ मानव संघर्ष असलेला जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख होत आहे। मागल्या 5 वर्षामध्ये इथे 200 लोकांचा मृत्यू झालेला आहे। मागल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये जवळपास 47 लोकांचा मृत्यू झालेला आहे। आता हे जे काही मानव वन्यप्राणी संघर्ष किंवा वाघ मानव संघर्ष वाढण्यामागचं जे कारण आहे, कारण की 2 दशकाच्या पूर्वी या ठिकाणी जो गोसेखुर्दचा उजवा कालवा आला, त्याच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातलं जंगल 2 भागात विभागलं गेलं आणि विखंडित झाल्यामुळे वाघांचे जे भ्रमण मार्ग आहे त्यामुळे ब्रह्मपुरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात मानव वन्यप्राणी संघर्ष उभा राहिलेला आहे। आता अशा परिस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातलं व्याघ्र संवर्धन असेल किंवा वाघ मानव संघर्ष असेल, हे कमी करण्याचं मोठं आव्हान सरकार पुढे आहे। परंतु अशी परिस्थिती असताना सुद्धा त्याच ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत लोहार डोंगरी हे जे लोहखान प्रस्तावित आहे, त्याच्यामुळे परत हे जे कॉरिडॉर आहे विखंडित होणार आहे आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात मानव वन्यप्राणी संघर्ष वाढणार आहे। म्हणून या लोहार डोंगरी लोहखान प्रकल्पाला आमचा विरोध आहे आणि या विरोधासाठीच आम्ही ऑनलाईन एक पिटिशन सुरू केलेली आहे। त्याला आता जवळपास 20,000 लोकांनी चंद्रपूर जिल्ह्यातील असेल, महाराष्ट्रातील असेल आणि देशभरातील लोकांनी यामध्ये स्वाक्षरी करून आपला विरोध दर्शविलेला आहे। आज याचा जवळपास 20,000 स्वाक्षरींचा टप्पा पार पडलेला आहे। पुढच्या काळामध्ये अनेक नागरिकांपर्यंत पोहोचवून हा विरोध सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि सोबतच पुढच्या टप्प्यामध्ये याच्याकडे लोहार डोंगरी खाण प्रकल्प रद्द करण्यात नाही आला तर तीव्र आंदोलनाचा इशारा यापूर्वीच दिलेला आहे आणि निश्चितच त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत।